जानकी जीवन स्मरण जय जय राम कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपला कालचा विषय सुरू करायच्या आधी सकाळी जे मी सूत्र सांगितलं पतंजलीचं ते एक दोन बायकाला त्यांना ते पाहिजे. मी सूत्र काय पाहिजे ते सांगतो आणि मग विषय सुरू करतो. सूत्र असं आहे, निर्विचार वैशारद्ये निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसाद असं सूत्र आहे. याचा अर्थ असा आहे साध्या सूत्राचा की विचारशून्य करण्याची कला साधून त्यात प्रावीण्य मिळालं म्हणजे अध्यात्माचा प्रसाद होतो. आता हे आपल्या ध्यानात आलं. निर्विचार म्हणजे कल्पना आली आपल्याला, विचारशून्य होणं. त्यात दोन प्रकार आहेत. खरं हे सूत्र सांगायचं कारण नाही, आपण काय पतंजलीचा अभ्यास करीत नाही. काय आहे की विचारशून्य माणूस दोन अवस्थेत होतो. एक जागेपणी जर बेशुद्ध झाला तर निर्विचार विचारशून्य, किंवा गाढ झोप लागली म्हणजे विचारशून्य होतो. हे सुंदर आहे बरं का. आणि काय महाराजांचं ज्ञान होतं बुवा, कुठे वाचायला गेले होते कोणास ठाऊक. विचारशून्य होण्यामध्ये अतिशय विश्रांती आहे. आणि भगवंतानी माणूस निर्माण केला आणि प्रपंचात घातला. कर्म आलं की प्रपंच आला. तेव्हा त्यांनी अशी सोय केली की या लेखाला दुःख फार आहे प्रपंचात, तेव्हा याला विश्रांती पाहिजे म्हणून झोपेची व्यवस्था केली. महाराज म्हणाले कितीही दुःखी मनुष्य असू दे त्याला झोप लागते. झोप अवश्य असं वाटतं. दुःखाचा अतिरेक झाला किंवा सुखाचा अतिरेक झाला म्हणजे झोप येते. ही निसर्गाची व्यवस्था आहे की जर माणसाची झोप नाहीशी झाली तर माणसाला सुखाचं राहू द्या दुःख सहन करणं अशक्य आहे. मनुष्य आत्महत्या करेल, मनुष्य राहणारच नाही. इतकी निर्विचाराची स्थिती आहे बरं का. तुम्ही जेव्हा डॉक्टर लोक भूल देता, क्लोरोफॉर्म देता, ॲनेस्थेसिया देता, तेव्हा ती कृत्रिम झोपच असते. म्हणजे शरीर दुःख का होईना सहन करण्याची शक्ती येते त्या. तेव्हा जर माणूस हा शिकला की विचार थांबवण्याचा, तर अध्यात्म प्रसाद होईल. म्हणजे काय तर अध्यात्म म्हणजे आधी आत्म, आत्म्यासंबंधी असा आधी अध्यात्म शब्दाचा अर्थ आहे. आत्मा हा अतिशय सूक्ष्म आहे. अतीव सूक्ष्मम परमात्म तत्वम याच्यामध्ये विवेक चूडामध्ये आचार्य म्हणले, किंवा भगवद्गीतेत आहे ना 13व्या अध्यायात, सूक्ष्मत्वात् तद अविज्ञेयम. अतिशय सूक्ष्म आहे म्हणून हा परमात्मा दिसत नाही. आत्मस्वरूप क्षेत्रज्ञान क्षेत्र विचारामध्ये नाही का. तेव्हा त्या सूक्ष्माचा जर शोध घ्यायचा असेल आधी आत्मा, तर त्याला लागणारे निर्मळ अंतःकरण, प्रसाद म्हणजे निर्मळ अंतःकरण, हे निर्विचाराने येतं. काय पतंजली म्हणजे बघा किती तो मानसशास्त्रज्ञ असला पाहिजे. जर आपल्याला भगवंताचा मार्ग चोखाळायचा असेल तर आपल्याला विचारशून्य व्हायला पाहिजे. झालं. आम्हाला होता येत नाही, मग काय करावं. याला मला अलीकडेच त्याचं एक उत्तर सापडलं बघा. आपलं काय आहे, आपला पिंड म्हणजे माणूस आणि अंतःकरण आहे ना देहामध्ये. अंतःकरणामध्ये 4 भाग ते आहेतच, मनबुद्धी चित्त अहंकार वगैरे. तर त्यात काय आहे, आपला देह, प्राण आणि मन हे देहाला चिकटून आहेत. पहा तुम्ही, जर थकवा आला, कॉफी घेतली तर मनुष्याला हुशारी वाटते. तसंच म्हणजे हुशारी म्हणजे मन त्याचं हे होतं. तसंच मन जो उद्विग्न झालं तर देहावर परिणाम होतो. मला कल्पना नव्हती. परवा 1 महिन्यापूर्वी एक ग्रस्त आले आणि मला पोटात अल्सर आहे म्हणाले. कसलं अल्सर आहे. टेन्शन असलं अल्सर आहे म्हणे. छायला म्हणजे टेन्शन अल्सर आहे काय भानगड आहे.
तर अतिशय टेन्शन झालं म्हणजे नाही, डायबिटीस होतो म्हणतात ना, फार काळजी केली तर डायबिटीस होतो. म्हणजे मनाचा देहावर, देहाचा मनावर परिणाम होतो. म्हणजे देह, जिवंत देह म्हणजे प्राण आणि मन हे एक आहेत, आणि बुद्धी निराळी आहे. बुद्धीचं वैशिष्ट्य असं आहे, देहात राहते खरी, पण देहाला सोडून विचार करण्याची शक्ती माणसाच्या बुद्धीत आहे, ती प्राण्यांना नाही. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. काय आहे, अमेरिकेमध्ये एक चिंपॅन्झी मादी धरून आणली, नुकती व्यालेली होती, तिच्याबरोबर तिचं पिल्लू आणलं. तर त्यानं ते तर याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं, पण पुष्कळ लोक ते पाहायला यायचे. त्यानेच ती चिंपॅन्झी मादी हैराण झाली फार, आणि ते पोर आजारी पडलं. अहो, जंगलात ते वाढायचं, याच्यामध्ये आम्ही कसं होतं बरं का, समजा तुम्ही घरी कुत्रं किंवा मांजर पाळलंय, ती व्यायला लागली म्हणजे त्याला हांतरून घालतात. आता हे काय स्वाभाविक आहे? ते काय मी मांजरी हांतरून घालते बाळंत व्हायला का हॉस्पिटलमध्ये जाते? त्यांना नैसर्गिक म्हणजे मोकळंच पाहिजे. किंबहुना तुम्ही त्या कुत्र्यांना आणि मांजरांना त्यांच्या जातीत मिसळू दिलं नाही तर ते खरं कुत्रं व्हायचं नाही, खरं मांजर व्हायचं नाही ते, बरं का? असू द्या. तेव्हा ते पिल्लू आजारी पडलं. मला सांगायचं आहे काय, स्वाभाविक त्यांना विचाराची ही नाही आहे हे दाखवायचं आहे. तर ते पोर मेल्यानंतर त्या पोराला बाहेर काढायचा प्रयत्न केला. ती फिरोशियस म्हणजे अशी उग्र व्हायची, जाऊ द्यायची नाही, बरं का? त्या पोराजवळ बसून राहायची, तिला काही नाही. पण तिला गंमत आहे फार, या एप्सना म्हणजे माणसासारख्या माकडांना कोका कोला फार आवडतं, बरं का? म्हणजे ज्याला कोका कोला आवडतो तो तसा नाही, कारण जाहिरात येते, हो जाहिरात येते म्हणून म्हणतो मी, कोका कोला प्या प्या. तर ते काय केलं त्याने, कोका कोलाची बाटली उघडली. हे डॉक्टर्स असतात ना, ॲनिमल डॉक्टर, जे हुशार असतात, त्यांनी ती दयाच्या त्या गजापडशी धरली पिंजऱ्याच्या, ती आली मागडीन तिथे, तिने ते घेतली, त्याला धरली, तिच्या तोंडात उठली. तेवढ्यात ते पिल्लू बाहेर काढलं, बरं का? मेलेलं पिल्लू बाहेर काढलं. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ती त्याला पूर्ण विसरून गेली. ते पोर होतं का नाही? म्हणजे माणसाच्या बुद्धीला असा विकास झालेला आहे की भूत भविष्य वर्तमान ही कालाची जी जाणीव आहे, ज्याच्यामध्ये विचार काम करतो ते नाही. त्यामुळे विचार असला तरी अतिशय मर्यादित आहे. कृष्णमूर्तींचा यावर फार भर आहे. मी पुन्हा पुन्हा कृष्णमूर्ती का सांगतो, अलीकडे एक फॅशन झालेली आहे, तुम्ही कृष्णमूर्ती वाचला नाही काय सांगता मग, म्हणून सांगतो, बरं का? बाकी मी आपल्याला सांगून ठेवतो, जर ते ज्ञानेश्वर महाराजांच्या किंवा समर्थांचे काही निराळ सांगत असतील तर ते खरे आहेत, हे खरे नाही असं धरून चाला आपण, त्याशिवाय होणारच नाही. खरं आहे ते खरंच आहे. मार्गाने कोणत्याही जात तुम्ही. त्यांचं म्हणणं एक मला आवडलं, ते म्हणले माझं कार्य काय आहे, माणसाला स्वतंत्र करणं आहे, बरं का? तेव्हा स्वतंत्र म्हणजे काय, तर परंपरेनं आलेले जे सगळं तुमचं हे ज्ञान आहे हे म्हणले खरं नाही आहे, तुम्ही स्वतः शोधून काढा, बरं का? म्हणजे ट्रूथ इज ए पाथलेस पाथ असं ते म्हणाले. आणि गंमत अशी, त्याच्याबरोबर उलट साधन करणारे स्वामी रामदास, त्यांचं सुद्धा एक नामावरती लहानसं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ती पाथलेस पाथ, कारण नामच घ्यायचं, दुसरं पाथच नाही म्हणाले. असं आहे ते. या भानगडीत आपण पडू नये, पण आपण सांगतो. मग मी सकाळी ब्रह्मानंद महाराजांचं उदाहरण सांगितलं. हे तू काय विचार थांबवलं त्यांनी, आता विद्या नाही, संपली. पण आपली अशी अवस्था नाही, आपल्याला अनेक संशय येतात. आपलं काय होतं, उलट आपली व्यावहारिक बुद्धी आपण त्या नामाला लावतो. एम आय राईट? नाही का? उगीच आपलं, अरे ते शास्त्र काय आहे उगीच त्याच्यामध्ये घालतो आपण. तुझी बुद्धी लगा काय व्यापार करीत असतील, काय लोकांना शिकवीत असतील, बरं का? मला एक आपलं वाटतं, जसा मास्तर म्हणला की सर्वज्ञ असतो तो, बरं का? अशापैकी आहे ते. म्हणजे
त्याला असं वाटतं की मी या मुलांना शिकवतो म्हणजे मला ज्ञान काय, सगळंच येतं. मुलांची भावना तशी असते, अलीकडे नाही राहिली पण तशी असते. मला एक गोष्ट आठवली. काय आहे, एक मिराजदार म्हणून मराठी कथा लेखक आहे, मिराजदार. त्यांची एक गोष्ट आहे, व्यंकूची शिकवणी म्हणून. त्यांची एक गोष्ट आहे. एका खेडेगावामध्ये मास्तर होते, प्रायमरीचे मास्तर. गोष्ट आहे पण काही खरी झालेली नाही, पण मोठी गमतीची आहे. तेव्हा हा व्यंकू म्हणजे एका चांगल्या श्रीमंताचा मुलगा, खेडूत आपला मुलगा. तो काही अभ्यास करीना, तेव्हा त्याला शिकवणी ठेवायची म्हणून जे मास्तरची शिकवणी ठेवली. हेतू काय की मास्तराच्या संगतीनं हा सुधरेल, हे आहे हेतू. त्याच्या सवयी सुधारतील, त्याचं खाणं पिणं सुधरेल, बोलणं सुधारेल, अभ्यास सुधरेल. झालं, ते आले, मास्तर शिकवायला जाऊ लागले. तेव्हा तो पहिल्यांदा तंबाखू खात असे. तेव्हा एक 4 दिवस गेल्यानंतर मास्तर जरा बघा की म्हणाला तंबाखू खाऊन. मास्तर म्हणलं अरे हे काय नाही, बघा म्हणलं जरा. सुवासिक तंबाखू ती मास्तरने खाल्ली. पहिला परिणाम झाला, मास्तर तंबाखू खाऊ लागले. बरं का, गमतीची गोष्ट. पुढे त्याचं व्यसन सुद्धा मास्तरला लागलं. म्हणजे याची शिकवणी त्याला असते म्हणजे त्याची शिकवणी याला लागली. बरं का, सांगण्याचा माझा हेतू काय, अरे व्यंकूनी जशी आपली स्थिती त्याला दिली तशी आम्ही आमची देहबुद्धी वापरून त्या नामाला लचांड लावतो. म्हणजे महाराजांच्या वचनाचा अर्थ करताना आम्ही आमची व्यावहारिक बुद्धी तिथे घालतो. म्हणून अध्यात्म प्रसाद, अध्यात्म समजण्याकरता साधन चतुष्टयाची आवश्यकता. याचा अर्थ असा की माझी बुद्धी स्वच्छ निर्मळ झाली पाहिजे. ती झाल्यानंतर मग काय होतं, आत्म्याचा प्रकाश पडतो. म्हणून ऋतंभरा तत्र प्रज्ञा, हे पुढचं सूत्र मी सांगितलं. पहिलं हे सूत्र, नंतर ते सूत्र. बरं, आपला प्रश्न काय आहे, प्रश्न नाही, प्रॉब्लेम. बरं का, प्रॉब्लेम बायकांना सुद्धा पाठ आहे. आमचा प्रॉब्लेम तो नाही म्हणतात. तुम्हाला गंमत सांगू, संस्कृतीचा कसा प्रमाण हा होतो. मी आपल्याला सांगितलं एकदा, एक सीताफळ बाई घेऊन बसली होती, चांभाराची बायको होती आमच्या. ती बसली होती विकायला. ती जरा काळी होती सीताफळं. मी म्हणलो ही काळी आहे, त्याचा कलरच तसा आहे म्हणाली. म्हणजे मग सांगण्याचं हेतू तुम्हाला काय की माझा प्रश्न आज असा आहे, मला निर्विचार होता येत नाही. आणि महाराज तर म्हणतात सगळं सोडून तुम्ही नाम घ्या. महाराजचं म्हणणं काय, तुमचे विचार येऊ दे एकीकडे. हे सगळ्यांचा हा आहे बरं का हा प्रॉब्लेम. काय की अहो विचार थांबता थांबत नाहीत. म्हणजे होतं काय, विचार तर थांबवता येतच नाहीत आणि तिकडे दिले की नामही धड होते. म्हणजे हे नाही तेही नाही, अशी काहीतरी अडचण होते. मग विचार थांबवता येत नाहीत ना, तर असं आहे बघा, मानसशास्त्रदृष्ट्या सांगून ठेवतो आपल्याला. विषय निघाला म्हणून सांगतोय. काय आहे, आपल्या मनामध्ये अनेक गोष्टीकडे लक्ष द्यायची शक्ती आहे. तुम्हाला माहिती असतील, अष्टावधानी असतात, दशावधानी असतात. तुम्ही आम्ही शहरात राहणारे लोक सुद्धा 4-5 अवधानं सहज रस्त्यातून जातो आपण. बरं का, मोटार गाड्या येत असतात, माणसं येत असतात, त्याच्यामधून आपण वाट काढतो. तर आपल्या मनामध्ये एकीकडे विचारांचा प्रवाह चालू आहे. आज आपल्याला थांबवता येत नाही, त्याच्यामध्ये शक्ती काम करते. त्याच्याबरोबर आपण नामाचा प्रवाह आता सुरू करणार. त्याला लागणारी जी चिकाटी आहे ती नसते पहिली. दुसरं की नाही, त्याची जी सवय झालेली आहे विचारांची, ती सवय आपल्याला इकडे नाही. तिसरी गोष्ट अशी की त्या विचारानं मला जग समजतं, मला अर्थ समजतो, हे आपल्याला आज आहे. तसं नामाचं ध्येय काही आहे, त्याने मला काहीतरी साधणार आहे, ही निष्ठा नसते. या सगळ्या भानगडीत होतं काय, विचार चालू राहतात तर नाम खाली बसतं. मग याला उपाय काय आहे, मन हे शक्तिरूप आहे ना. एक शक्ती विचाराकडे चाललेली आहे, तो प्रवाह जबर आहे. त्याला काउंटरॅक्ट म्हणजे विरोध करणारा दुसरा जर नामाचा प्रवाह मी चिकाटीने ठेवला तर पुढे काय होतं हा अनुभव आहे की सारखा नामाचा प्रवाह चालला की तिकडची पुष्कळशी शक्ती इकडे येते आणि मग विचारामधली जो जोर असतो तो राहत नाही. मग ज्या शक्तीनं विचार सुरू झाला
ती शक्ती लटकी पडली की विचार थांबतो. पुढे पुढे ती शक्ती राहतच नाही, ती शक्ती नामाकडे येते आणि विचार थांबून जातो. बरं, हा त्याचं खरं परिवसान आहे. म्हणून अध्यात्म प्रसाद होण्यासाठी निर्विचार वैशारद्य व्हायला पाहिजे. पण ते मला आज होता येत नाही. म्हणून विचाराला जी निर्माण करणारी शक्ती आहे ती शक्ती जर मी नामात घातली, कारण नाम शब्दच आहे तिथे, त्याच्यात घातली तर ती आपोआपच तुम्हाला अध्यात्म प्रसादाकडे नाही. हा त्याचा भावार्थ आहे. पुरे एवढा. आता आपला विषय राहील. काल आपला विषय काय झालेला आहे? तुकाराम महाराज म्हणाले की माझ्या देहाचा विसर मला पडला पाहिजे. काय याचं मर्म काय आहे हो? आज जरा मी निराळ्या तऱ्हेनं सांगतो आपल्याला. काय आहे? देहामध्ये देहाचं जे भान आहे, भान, ते भान जाणीव रूप आहे. आता हे शब्द आपण वापरतो, अर्थ काय हो? उदाहरण द्या. समजा तुम्ही एका खोलीत बसलेला आहात आणि दिवा घेऊन बसलेला आहात. रात्रीची वेळ आहे, दिवा घेऊन खोलीत बसलेला आहात. त्यामध्ये एक माणूस आला. दिव्याला त्याचं भान आहे का? म्हणजे दिव्याच्या अस्तित्वामध्ये त्या मनुष्याच्या येण्याचा काही परिणाम आहे का? दिव्याच्या, बरं का, त्याची सावली पडेल, अंक होईल, ते पडलं तरी दिव्याला काहीच नाही. म्हणजे त्या माणसाच्या अस्तित्वाची जे भान आहे, अस्तित्वाची जाणीव आहे, ती दिव्याला नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा एक फार सुंदर दृष्टांत आहे, बरं का. दीप ठेविला परिवारी, परिवार म्हणजे घरातला परिवार, घरामध्ये, तो कवना ते नियमी ना निवारी. कोणाला अमुक कर म्हणत नाही, कोणाला अमुक करू म्हणत नाही, नुसता असतो. त्याने साक्षीत्वाचं उदाहरण दिलेलं आहे. आत्मा कसा साक्षी आहे तसं त्या दिव्याला भान नाही. भान नाही म्हणजे जाणीव नाही. आता समजलं आपल्याला. जाणीव म्हणजे त्याच्या अस्तित्वाचं भान, बरं का. बरं, नंतर असं करा की एक कुत्रा तुमच्या जवळ आहे. दिवा आहे, कुत्रा आहे, आणि तो मनुष्य आला. कुत्र्याला भान आहे. मनुष्य आला तर कुत्र्याला भान आहे, जाणीव आहे. तो कोण मित्र असेल त्याच्या पुढे लाळ उठील, नसेल तो गुरगुरेल, पण कुत्र्याला भान आहे. पण हे भान आणि तुम्ही स्वतः तुम्हाला होणारं भान यात फरक आहे. तुम्हाला होणारं भान अतिशय विकसित आहे, ते अगदी क्रूड आहे, लहान आहे, म्हणजे ते अविकसित भान आहे, बरं का. तेव्हा शरीरामध्ये मला जी जाणीव आहे, माझ्या शरीरात मी आहे, मी शरीर आहे, ही संबंध शरीरभर जाणीव आहे. मला एक आठवतं, जाणीव कशी शरीरभर पसरलेली आहे त्याचा एक प्रयोग मला सांगितला. मी त्यांना विचारला स्वतः, त्यांनी मला सांगितलं. हे गोळवलकर गुरुजी होते ना, त्यांनी मला 2-3 वेळा बोलावलं होतं, बरं का. तेव्हा ते मुंबईला एका श्रीमंत ग्रस्त खैतान म्हणून कोणी होते, त्यांच्याकडे ते उतरायचे. त्यांच्या पाठीला मोठं गळू झालं होतं. त्याला त्यांनी स्क्रॉफ्युला म्हटलं असं काहीतरी आहे, मोठं असं गळू झालेलं होतं आणि फार पेनफुल, म्हणजे दुखायचं फार. तर बोलत होते ते, आणि त्यांचे डॉक्टर आले, सर्जन, आणि ते म्हणाले की बुवा आता तुम्ही खोलीत चला, मी काप. ते म्हणले मी गप्पा मारतो, तुम्ही कापा म्हणाले, बरं का. तो ग्रस्त निराळा होता, बरं का. ते नुसतं बाहेरच्या जाऊ नका आपण. तेव्हा अक्षरशः त्यांनी ते काढलं अंगातलं आणि त्यांनी ते गळू कापलं, ते धुतलं, त्या बेसिनमध्ये सगळं झालं. आमच्याशी बोलत होते. मी म्हणलं हे कसं काय होतं, पाहिलेली मी गोष्ट बरं, ऐकी नव्हे. तर ते काय म्हणाले, आपली तिथली जी जाणीव आहे ती मी काढून घेतली. हा, ती काढून घेतल्यानंतर म्हणजे अॅनेस्थेसिया दिल्यासारखंच आहे. म्हणजे तिथे ते करून सुद्धा पुन्हा भान नाही. आणि आपल्याला माहिती आहे, तुम्ही ते अॅनेस्थेसिया भूल दिल्यानंतर त्याचा हा उतरला अंमल की दुखायला लागतं पुन्हा, म्हणजे जाणीव पुन्हा पूर्वपदावरती येते, होय ना. तेव्हा देहामध्ये सर्व पसरलेली जी जाणीव आहे, किती पसरलेली आहे, आपल्या केसावर जो मुंगी चढली तर आपल्याला जाणीव होती, इतकी जिवंतपणाची जाणीव आहे. तेव्हा माणसामध्ये अशी शक्ती असली पाहिजे. कशाला महाराजच म्हणाले, महाराजांनी असा प्रश्न विचारला, आम्ही 2-4 जण, की म्हणले देवाने तुम्हाला म्हणले की काही माग, तर तुम्ही काय मागाल, बरं का. केवढा प्रश्न आहे बघा, काय मागाल.
कारण मी असं विचारलेलं उगीच देव पाहिजे नाम द्या हे असलं वेळासारखं बोलण्यात अर्थ नाही. त्यांचा हेतू काय विचारण्याचा. तर ते काय म्हणाले, मला जर विचारलं तुम्ही म्हणाले की रामा माझी जाणीव काढून घे. केवढा केवढा अर्थ आहे यामध्ये. माझी जाणीव काढून घे म्हणजे मी मेल्यासारखाच आहे असं काय करता. देह काम करतोय नुसता बरं का. आणि मग म्हणाले नामाने जर मी काही करीत असेल तर त्याची जाणीव काढून घेतो म्हणाले. पुढे काय म्हणाले की तुमची जाणीव देहात कोंडली आहे, हा तुरुंग आहे म्हणाले, ते मी बाहेर काढतो. काय केवढा अर्थ आहे नामामध्ये. तुम्ही विचार करा नाम म्हणजे काय आहे. तर मीपणाने माझी जाणीव जी आकुंचित बनलेली आहे ती व्यापक करण्याचं काम त्याचं आहे, नामाचं आहे बरं का. तेव्हा आपण जेव्हा देहाचा विसर म्हणतो त्यावेळेला दोन प्रकार आहेत. एक पसरलेली देहामध्ये पसरलेली जाणीव केंद्रित करायची, हृदयात कोंडायची, हा एक मार्ग. किंवा देहाच्या बाहेर काढायची. व्यसनाने देहाच्या बाहेर निघते आणि पुन्हा त्याचा अंमल संपला की परत येते. म्हणून बरं पुढे काय होतं, देह हा काही व्यसनाकरता नसल्यामुळे पुढे पुढे त्याचा डोस कमी पडतो. किती वाढवाल तुम्ही डोस, नाही का, असं होतं ना. ते देह त्याला प्रतिक्रिया करीत नाही. मग दुसरा जो मार्ग असेल तर देहाची जाणीव कोंडायचा हा मार्ग आहे, हा शक्तीचा मार्ग आहे आणि त्यालाच ते नामस्मरण असं म्हणतात. म्हणजे काय, ते काय म्हणाले की म्हणले हृदयात नाम स्थिर झालं की म्हणले या जन्मी कमावलं. आपलं आज जे नाम चालतं ना ते तोंडातून चालतं पहिल्यांदा, पण तिथे तोंडातून येताना मेंदूतून क्रिया होत असते आणि त्याच्या पुढची पायरी मेंदूत चालतं, न बोलताना चालतं. कबीराचा एक दोहा आहे त्यात, नाही जीभ डुलावो, जीभ डोलवू नका म्हणजे जीभ हलवू नका. हे होऊ शकतं, आपल्याला काळजी लागल्यानंतर आपण आज बोलतो, कुठे जीभ हलते आपली, तिथे नाम जाणं ही दुसरी आहे. आणि तिसरी अवस्था ते हृदयात उतरून तिथे येतं जातंय आणि तिथे स्थिर होतं. मग आणि हे स्थिर होणं म्हणजे पश्चंतीमध्ये जाणं बरं का. म्हणजे मग तो व्यवहारात असतो पण देहाची जाणीव केंद्रित झाल्यामुळे त्याला तसं फारसं भान नसतं. मी कुठे आहे काय आहे. डोळे उघडून समाधी, महाराजांच्या भाषेत डोळे झाकून समाधी कुणी लावेल म्हणाले. डोळे उघडून समाधी नाम लावू शकतो म्हणजे त्याची जाणीव अशी केंद्रित झालेली असते. दुसरं मी काल त्या थॉम्सनचं उदाहरण दिलं ना की बायकोची सुद्धा अशी आठवण नाही, ती केंद्रित मेंदूमध्ये केंद्रित झालेली म्हणजे तो जो काही त्याची समस्या असेल प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये ती केंद्रित झालेली असते. हा देहाचा विसर आहे. तर देहाचा विसर पडण्याकरता मी अशी युक्ती योजली पाहिजे की जी बाहेर अवलंबून नाही. सायंटिस्टचं काय आहे, प्रॉब्लेम नाही तर केंद्रित नाही, नाही का. दारू नाही तर निशा नाही, असं कसं चालेल. ते इंजेक्शन घेतात ना काही लोक, तशापैकी आहे. इंजेक्शन मिळालं नाही तर याची गेली ही. मग तसं नाही, आमच्या जवळ असं इंजेक्शन पाहिजे केव्हाही घेता आलं पाहिजे, कशाही परिस्थितीत ते टिकलं पाहिजे. ते असेल तर भगवंताचं स्मरण आहे. म्हणून तुकाराम बाबा म्हणाले काय खुबी आहे, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. काय त्या पुरुषांनी केलं असेल, काय त्यांचं असेल. म्हणून मला नेहमी वाटतं ज्ञानेश्वरी जर मूर्तिमंत जगले असतील तर तुकाराम महाराज जगले. म्हणून ज्ञानदेव तुकाराम आहे बरं. हो की त्यांच्या चरित्रामध्ये सगळं पाहून घ्यावं. ज्ञानेश्वरी जे आहे ते त्यांचं तर डिव्हाइनच होतं, म्हणजे ते काही माणसात घडण्याच नाही. ज्ञानेश्वर महाराज काय हो, तुम्हा आम्हाला काही लिहायचं झालं तर टेबल पाहिजे, पार्कर पेन पाहिजे, आणखी अमकं पाहिजे तमकं पाहिजे. अरे या माणसाला खायला नाही, भिक्षा मागून खायचं, राहायला जागा नाही, घालायला कपडे नाही, समाजात मान्यता नाही. असं असताना ते मंदिर काय, त्या खांबाला टेकून ते सांगत होते काय काय असेल त्या माणसाची धारणा बघा. म्हणून महाराज म्हणाले जिवंत समाधी काय, ते समाधीतून खाली आलेच नाहीत म्हणाले. आणि ही अवस्था पुढे म्हणाले नामाने सांगतं, हे मी अनुभवाने सांगतो. म्हणजे महाराज जे जीवन जगले ते तुम्हा मला वाटलं आपल्यासारखी जगले, आतली अवस्था काय होती कुणाला कळलं. असो.
तेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्याला काल सांगितलं आहे. आता म्हणाले तुझ्या पायी माझं चित्त राहू दे, सर्व वृत्ती अखंडित, हे सांगितलं आपल्याला. आता आड काय येतं हे ध्येय झालं. आड काय येतं तर त्यांनी म्हणले की आस भय चिंता लाज काम क्रोध, बरं का, तोडावा संबंध यांचा माझा, हे 4-5 त्यांनी दिलेले आहे. अध्यात्मदृष्ट्या मी आपल्याला अभ्यास करून सांगतोय की हे अतिशय महत्वाच्या 5 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आपल्या साधनाच्या आड येणाऱ्या या गोष्टी आहेत. आता हे काय आहे? हे थोडस नैतिक आहे, सामाजिक आणि नैतिक. आपण ज्ञानलक्षणं बघा गीतेची. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, शांती, आर्जव, हे आहे ना. ह्या प्रत्येक गुण सामाजिक आहे. आणि अमानित्व, अरे लोकांनी मान दिलं तर अमानित्व नाही का. मानित्व अमानित्व, लोकच नसले मान द्यायला तर तुम्ही जंगलात जर राहिलात ते काय पशु तुम्हाला मान देणार? माणूसच मान देणार ना. म्हणजे समाजाशी संबंध आहे, त्या सामाजिक संबंधातून तुम्हाला बाहेर काढायचं आहे, म्हणजे अध्यात्म आहे. हा त्याचं मर्म आहे. याला नीतिशास्त्रामध्ये कॅज्युइस्ट्री असं म्हणतात, बरं का. युरोपियन लोकांनी सुद्धा नीतिशास्त्रावर अतिशय विचार केलेला आहे. त्या कॅज्युइस्ट्रीमध्ये सत्यानं वागा, अहिंसेनं वागा, आणखी ते आर्जव आहे, हे सगळे त्यामध्ये आहे. आता प्रश्न असा पहिला, आस. आस म्हणजे हवेपण. हवेपण म्हणजे काय? समाजामध्ये आपल्याला काहीतरी स्टेटस असतं. स्टेटस म्हणजे एक सामाजिक योग्यता असते. ती पुष्कळ वेळेला लोक देतात, काही वेळेला आपण आपली निर्माण करतो. काल मी ते खानदान की इज्जत सांगितले ना. आता तुम्हाला विचारतोय कोण, पण आपल्यालाच वाटतं की लोक माझ्याकडे पाहतायत म्हणून, बरं का. खरं हे नसतंच. किंवा हे ऑफिसर लोक असतात ना, या ऑफिसरना ऑफिसच्या बाहेर कोणी विचारित नाही, खरं सांगत म्हणजे. असं मी म्हणत नाही, इथे कोणी असलं तर क्षमा करा बुवा. आणि त्यात पोलीस ऑफिसर असला म्हणजे चावडीवर बोलवायचं, हो भलतीच पाहिजे नाही का. खरं सांगा की आता तुम्ही पुष्कळशा लोकांनी नोकऱ्या करीत असाल, केल्या असतील, तुम्ही त्याला जेव्हा गुड मॉर्निंग म्हणता ती खरी गुड मॉर्निंग असते का? नाही का. आली पिढ्या लेखाची म्हणता तुम्ही, नाही का. म्हणजे स्टेटस म्हणून जे आहे, समाजातला दर्जा असं त्याचं मराठी भाषांतर करतात. हा दर्जा जो असतो हा 2-3 गोष्टीवर अवलंबून. पहिला कुटुंबावर अवलंबून असतो. अरे अमक्याचा मुलगा, अमक्याच्या मुलीने असं केलं, हा बरं का कुटुंबाची पार्श्वभूमी असते. अलीकडे ती पुष्कळशी कमी झालेली आहे. कोणी काय करावं याला बंधनच राहिलेलं नाही. खरंच आहे, मी वाईट बोलत नाही हा, मी समाजाचं चित्र सांगतोय आपल्याला. म्हणजे यात निंदान हे नाही, वस्तुस्थिती काही आहेच, बरं का. असं अहो तुम्हाला माहिती आहे ना की पूर्वी काही वाईट धंदा करणाऱ्या स्त्रिया विशिष्ट तऱ्हेचे कपडे आणि शृंगार करीत असत. आता चांगल्या घरातले लोक, मुलं सुद्धा ते करतात, त्याला बंधन नाही काही, नाही का. म्हणजे सांगण्याचा माझा हेतू असा समाज बदलत जातो, तेव्हा दर्जाची कल्पना सुद्धा बदलत जाते, हे मला सांगायचं आहे. तर पहिल्यांदा कुटुंबाची पार्श्वभूमी ती नसली तर मग आपला जो व्यवसाय आहे त्याची पार्श्वभूमी, बरं का. अगदी गंमत सांगतो आपल्याला. एक चांगल्याची मुलगी होती, तर तिचं लग्न बरेच दिवस ठरत नव्हतं. तेव्हा मी सहज विचारलं, लोक येतात विचारलं केव्हा, त्यांना वाटतं मला भविष्य कळतं, बरं का. तेव्हा त्यांनी विचारलं केव्हा होईल. म्हटलं अडतंय काय? तर ते काय म्हणाले, एक चांगला म्हणलं हेडमास्टर होता, त्याला चांगला 2000 रुपये पगार होता. तर मी सुचवला, बरं चांगला मनुष्य. तर ती काय म्हणली, मला मास्तर डा नको म्हणाले. आता मास्तर डा म्हणजे याच्यात काय अर्थ तुम्ही बघा. अरे काय, आज त्याला काही स्टेटस नाही, माणूस चांगला आहे तो बघा ना. अगदी ऑफिसर डा असला आणि त्रास देणारा निघाला.